नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत. आज आपण एकाच दिवसाची गोष्ट करणार आहोत. 8 एप्रिल 2024. आता वाटेल की एकाच दिवसात असं काय खास? पण थांबा, हा एकच दिवस आपल्याला दाखवून देतो की भारत एकाच वेळी किती वेगवेगळ्या आघाड्यांवर किती वेगाने प्रगती करतोय. चला तर मग पाहूया. आज आपण या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. भारताची स्वदेशी झेप, कलेच्या दुनियेतले विक्रम, जागतिक स्तरावरच्या घडामोडी आणि मग काही छोट्या पण महत्त्वाच्या बातम्या. सगळ्यात आधी सुरुवात करूया भारताच्या स्वदेशी झेपेने. म्हणजे आपण 2 अशा गोष्टी पाहणार आहोत ज्या दाखवतात की भारत कसा स्वतःच्या पायावर उभा राहतोय आणि जगात एक मोठा पुरवठादार म्हणून पुढे येतोय. तर मग आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमकं काय, तो प्रत्यक्षात कसा दिसतो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट घेऊन जातंय ओडिसा राज्यातल्या एका जबरदस्त प्रकल्पाकडे. ही आहे ती मोठी बातमी. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत एक खूप मोठं पाऊल उचललं गेलंय. ओडिशामध्ये देशातला पहिलाच असा प्रकल्प उभा राहतोय जिथे कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवलं जाणार आहे. बरं, आता या प्रकल्पाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया. याची क्षमता आहे दररोज तब्बल 2000 टन अमोनियम नायट्रेट बनवण्याची. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, यासाठी वापरलेलं तंत्रज्ञान पूर्णपणे आपलं आहे, म्हणजे स्वदेशी. BHELने ते विकसित केलंय. याचा थेट परिणाम म्हणजे आता आपल्याला बाहेरून आयात कमी करावी लागेल. म्हणूनच हा देशातला पहिलाच प्रकल्प खूप महत्त्वाचा ठरतो. ही जी आत्मनिर्भरतेची झेप आहे ना, ती फक्त कारखान्यांपुरती मर्यादित नाहीये. ती आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा आणि निर्यातीच्या क्षेत्रातही तितकीच प्रभावीपणे दिसतीये. चला बघूया कसं ते. हा आकडा बघा, तब्बल 38,424 कोटी रुपये. भारताने संरक्षण निर्यातीमध्ये एक नवा सर्वकालीन उच्चांक गाठलाय. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे खरंच. आणि हा आलेख तर सगळंच सांगतोय. मागच्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये आपली निर्यात होती 23,622 कोटी आणि यावर्षी ती पोचली आहे 38,424 कोटींवर. म्हणजे सरळ 62% वाढ एका वर्षात. केवढी मोठी झेप आहे ही. चला आता उद्योगातून थेट कला आणि संस्कृतीच्या जगात जाऊया. इथे एक असा विक्रम घडलाय जो भारतीय कलेच्या इतिहासात नोंदवला जाईल. 167 कोटी रुपये एका चित्राची किंमत. महान चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या एका पेंटिंगने याआधीचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. तर ही कलाकृती आहे यशोदा आणि कृष्ण. हे तैलचित्र आहे साधारण 1890च्या दशकातलं आणि हे विकत घेतलंय डॉक्टर सायरस पूनावाला यांनी. ह्या एका विक्रीने भारतीय कलेच्या मूल्यांकनाचे सगळे नियमच बदलून टाकलेत. आता ही भारतात विकली गेलेली सगळ्यात महागडी कलाकृती ठरली आहे. बरं, आता देशातून थोडं बाहेर जागतिक पातळीवर नजर टाकूया. कारण उत्पादन आणि वाहतुकीच्या क्षेत्रात एक मोठी घडामोड झालीय जी खूप महत्त्वाची आहे. चीनने नुकतंच ग्लोबेस लीडर नावाच्या एका जहाजाचं लोकार्पण केले. आणि हे साधंसुधं जहाज नाहीये, हे जगातलं सर्वात मोठं मालवाहू जहाज आहे. याने सागरी वाहतुकीची कल्पनाच बदलून टाकली आहे. आता याची वैशिष्ट्ये बघा. हे चीनमध्ये बनलंय. याची लांबी आहे 230 मीटर आणि क्षमता ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. एकाच वेळी तब्बल 10,800 गाड्या हे जहाज वाहून नेऊ शकतं. अविश्वसनीय आहे हे. शिवाय हे पर्यावरणाचा विचार करून LNG आणि पारंपरिक अशा दोन्ही इंधनांवर चालतं. चला आता आपण आपल्या या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. यात आपण 8 एप्रिलच्याच काही इतर महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया. तर यात काही महत्त्वाचे निर्णय आहेत. NCERTला आता डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी असलेली PM कुसुम योजना 2027 पर्यंत वाढवली आहे. उत्तर भारतातला पहिला काचेचा पूल चित्रकूटमध्ये होणार आहे आणि महाराष्ट्रात वाधवन बंदर ते तवागाव या नवीन द्रुतगती मार्गाला मंजुरी मिळाली आहे. या सगळ्याचा दूरगामी परिणाम होणार आहे. प्रशासनाच्या बाबतीत एक मोठी बातमी आहे. त्रिपुरा राज्यातल्या सिपाई जाला जिल्ह्याला भारतातली सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून गौरवण्यात आलंय. स्थानिक पातळीवरच्या कामाची ही एक मोठी पोचपावती आहे. आणि शेवटी साहित्याच्या क्षेत्रातून एक बातमी. प्रसिद्ध लेखक TM कृष्णा यांचे एक नवीन पुस्तक प्रकाशित झालंय. वी द पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग अ नेशन्स सिम्बल्स. आपल्या राष्ट्रीय प्रतीकांमागे दडलेला अर्थ उलगडणारं हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पण जाता जाता एक विचार नक्की करा. आपण आज ज्या काही औद्योगिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक गोष्टी पाहिल्या त्या सगळ्या मिळून आपल्याला आपल्या देशाच्या भविष्याबद्दल, त्याच्या वाटचालीबद्दल काय सांगत आहेत? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?